मित्र हो, फिल इन द ब्लँक्सचे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात. हे स्पोकनसाठी पण महत्त्वाचे आहेत आणि एक्झाममध्ये सुद्धा विचारले जातात. पहा, पहिला प्रश्न, इज देअर रिकामी जागा वॉटर इन द टँक. आता याला म्हणायचं आहे की टँकमध्ये काही पाणी आहे का? तर बघा मित्रांनो, प्रश्नार्थक वाक्यामध्ये पदार्थवाचक नामापूर्वी काही या अर्थी तुम्हाला एनीचा उपयोग करायचा असतो, म्हणून एनी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. इज देअर एनी वॉटर इन द टँक? टँकमध्ये काही पाणी आहे का? नेक्स्ट, रवी इज हर रिकामी जागा ब्रदर. बघा मित्रांनो, दोन भावामध्ये मोठा किंवा दोन बहिणीमध्ये मोठा या अर्थी एक तर तुम्ही एल्डर वापरू शकता किंवा एल्डेस्ट वापरू शकता. ओल्डर किंवा ओल्डेस्ट वापरायचं नाही. म्हणून दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर 3 जे आहे, ज्यात असं सांगितलेलं आहे सी आणि डी हे दोन्ही पण इथे येऊ शकतात. कसं? रवी इज हर एल्डर ब्रदर असं पण म्हणू शकता किंवा रवी इज हर एल्डेस्ट ब्रदर, रवी तिचा सगळ्यात मोठा भाऊ आहे असं पण म्हणू शकता. लास्ट, द रिकामी जागा पार्ट ऑफ द मूवी वॉज नॉट इंटरेस्टिंग. मूवीचे जे दोन पार्ट आहेत, इंटरव्हेलच्या अगोदर नंतर, तर दोन पार्टमध्ये दुसरा या अर्थाने लॅटरचा उपयोग केला जातो मित्रांनो. म्हणून या ठिकाणी पहा, द लॅटर पार्ट ऑफ द मूवी वॉज नॉट इंटरेस्टिंग असं हे वाक्य या ठिकाणी तुम्हाला करता येईल. म्हणजे लेटर म्हणजे नंतरचा, लेटेस्ट म्हणजे सध्याचा आणि लेट म्हणजे उशिरा, म्हणून एकमेव ऑप्शन या ठिकाणी लॅटर बरोबर आहे.